भाजपाच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात फ्रीस्टाईल हाणामारी झाली। पालघरमध्ये भाजपा कार्यकर्ते आपापसात भिडले। भर रस्त्यात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। प्रभादेवीमधील माजी नगरसेवक समाधान सरवडकर आणि स्थानिकांमध्ये वाद झालाय। इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या शाखेवरून वाद झाला असून शाखेसमोर शेड बांधत असल्यानं स्थानिकांनी विरोध केला। स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवडकर यांचा घटनास्थळावरून काढता पाय होता। राज्यात 2च दिवसात नगर परिषदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणारी। या मतदान प्रक्रियेत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शिरूरमधील सलून व्यावसायिक प्रितेश फुलदाळे यांनी आपल्या दुकानापुढे मतदान जनजागृतीचं फलक लावलं। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये भीषण अपघात झाला। मद्यधुंद चालकानं पबला धडक दिली। अपघातात पबमधील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटात भीषण अपघात झाला। कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोला जोरदार धडक दिली। अपघातात दोन्ही मालवाहू ट्रक 15 ते 20 फूट खोल दरीत कोसळले। जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मनोर जवळील हालोली येथे केमिकलच्या अवैध साठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीचं कारण अस्पष्ट आहे। पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनेक ठिकाणी केमिकल माफियांनी धंदे बंद करून अवैध केमिकल आणि भंगार साठवून ठेवलेत। त्यामुळे अशा धोकादायक साठ्यांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। रिक्षात विसरलेली महिलेची दागिन्यांची पिशवी काही तासांमध्ये पोलिसांनी परत केली। सुरतहून पुण्यात आलेल्या महिलेची सोन्याच्या दागिन्यांची ही पिशवी प्रवासादरम्यान रिक्षात राहिली होती। महिलेनं तक्रार केल्यानंतर वारजे माळवाडी पोलिसांनी काही तासांमध्ये रिक्षाचा शोध घेऊन दागिन्यांची पिशवी महिलेला परत केली।